गुड मॉर्निंग मंडळी, तुमचं सहर्ष स्वागत आहे पार्लेकर प्रतीक या यूट्यूब चॅनलवरती. आता आम्ही निघालो आहोत मुंबई टू गोवा प्रवास करणार आहोत. सो बघूया सध्या रोडची कंडिशन कशी आहे. पावसानंतर मे महिन्यात पहिला पाऊस सुरू झालेला होता. आता रोडची कंडिशन काय आहे ती बघूया आपण. चला तर मित्रांनो, आता आपण पोहोचले आहोत खारपाडा ह्या जागी. हा जो टोल नाका आहे तो बंदच आहे कित्येक वर्ष. आणि सध्या रस्त्याची कंडिशन एकदम खूप चांगली आहे. आज नुसती जी बळबळते माहिती. सुप्रिया पण काय ते बरट शेव गुगावले कैवल्यासारखं झालंय आमचं. सगळ्यांची जीभ नुसती वळवळते. बरट शेव गोगावले. शेडचा शेव करून टाकला आम्ही. पुनर्वी आणि कैवल्य दोघंही मस्त आरामात मागे मजा करतायत. आजीला त्रास देत आहेत. पुनर्वी काय करतेस मागे बसून तू? काय मंडल आर्ट? इथे आता जेवढे पण लोकल गावं लागतात ना, तिथे जे ब्रिजचं काम चालू आहे ते सगळं तसंच रखडून पडले. बाकी रोडची कंडिशन चांगलेली आहे. चांगलेली कशी चांगली? माझी बोबडीच वळते आज. चांगली लच प्रॉब्लेम होतोय. असं नका मेलेलं. एक किलोमीटर जोशीवाडेवाले अलिबाग घ्यायचं आहे. सो आता आम्ही पोहोचलो जोशीवाडेवाल्याकडे. तसं नाश्ता तर आमचा करून झालाय, पण आईला इकडे अलिबाग पाहिजे होता. सो अलिबाग घ्यायला थांबलो आम्ही. आता इथे जास्त वेळ थांबणार नाही आहे. चला, तर ज्या गोष्टीसाठी आम्ही इथे थांबलोय जोशीवाडेवाल्याकडे तेच नाही मिळालं. अलिबागच नाही आहे याच्याकडे. संपलेलं. पुनर्वी सो आईने अंदाज लावलेला आहे. आता किती वाजेपर्यंत पोहोचू का मम्मी? 2 नक्की? 2:45 म्हणजे 2 वाजेपर्यंत पोहोचू. बघूया किती वाजता आहेत पोहोचायला. काय वेळेला तुला काय वाटतं किती वाजता पोहोचू आपण? 2. ओके. 1. प्रत्येकाने आपापले अंदाज बांधून ठेवा. बघूया. सुप्रिया, तुला काय वाटतं किती वाजेपर्यंत पोहोचू आपण? 1:30. म्हणजे किती? 1:30 आणि 2 किती होतात? 9:15. 9:15 वाजता पोहोचू. 9:15. किती वाजले? 9:15. आता गाडी 50च्या स्पीडने चालत आहे. चुकीचा आहे. अंदाज चुकलेला आहे आईचा. 70च्या स्पीडला गाडी चालते. वाटत नाही. छे. हे असे मूर्खपणे करतात. दिसतंय रस्त्याचं काम चाललंय तरी ओव्हरटेक करतायत. समोरून येणाऱ्या गाड्यांना जायला जागा तरी द्या रे. ज्या गावामध्ये रस्त्याची कामं चालले आहेत ना, तिथे सगळे असं ट्रॅफिक, रस्त्याला खड्डे भरपूर आहेत. बघा, त्यात हे ट्रकवाले जाम त्रास देतात रे बाबा.
आता पोहोचलेले आहोत वाकण आणि इथेच पुढे एक चहावाला आहे. मस्त सुंदर चहा मिळतो त्याकडे. आम्ही आधी प्रवीण आणि आम्ही यायचो तेव्हा इथे चहा यायचे. इथून आज जायचं ना कळणकडं. नाही, इकडनं पालीचा गणपती, अष्टविनायक मधला पालीचा गणपती. समोर तुम्ही बघू शकता डोंगर पूर्ण हिरवागार झालेला आहे. गारेगार गारेगार हिरवेगार. आधी एसटी मध्ये यायचे ना आलेपाक विकायला. आलेपाक आलेपाक. गारेगार गारेगार कुल्फी. मम्मी, तू शेवटचा एसटीचा प्रवास कधी केलेलास? काय लक्षात नाही. बापरे. आणि आणि तेच 7-8 वर्ष. आणि सुप्रिया तू? नाही आठवत. खूप आधी गेलाय. तरी अंदाजे. तुम्ही हरिहरेश्वरला गेलेला तेव्हा एसटीने गेले. हा, तेव्हा बाबा मी हा, तेवढंच मला वाटतं. तो काय तो शेवटचा एसटीचा प्रवास. तेवढंच. त्याच्यानंतर नाही. आणि ताई तू? 12-13 वर्ष झाली. हा ना. पुनून तर एकदा पण नाही केलंय. नाही, नाही. पुनूला न्यायला पाहिजे उलट्यावर उलट्या. नाही करणार. आणि अशी गाडी असते ना अशी तर बाहेर प्रवासामध्ये. हा, एसीचं त्यांना ती सवय नाही ना, म्हणून ते बंद गाडी घेईन त्याने उलट्या. तिचं डोकं बाहेर काढून ठेवायचं. खा हवा किती खायची. सो हा जुना मुंबई गोवा हायवे जो सिंगल लेन रोड होता. आता आपण पोहोचलेलो आहोत. माणगाव आहे ना हे? हो, माणगाव की इंदापूर आहे? नाही, माणगाव नाही, हा इंदापूर. इंदापूर हे तुमच्या डाव्या हाताला इंदापूर बस डेपो. बरोबर. तिथे खेकडा भेटतात ना. हो, खेकडी, परत काजू, ओले काजू. टोपले घेऊन हा रस्ता कधी सुधारवणार आहेत काय माहिती. हा आहे जसंच्या तसं आहे एकदम. मस्त आहे एकदम हिरवागार झालेला रस्ता. या रस्त्याला ओव्हरटेक करायचं म्हणजे रिस्की आहे भरपूर. कधी समोरून गाडी आहे बघा कशी एसटी आली अचानक. या रस्त्यावर ज्याने चालवली ना तो एक्सपर्ट ड्रायव्हर. बाबा मरतोय बघ, असं मरतोय बघ काय. आणि एवढी कसली घाई रांडेच्यांना. So आता आपण पोहोचलेलो हॉटेल अम्ब्रेला, जो आईचं फेवरेट. इथे जेवण लंच थाळी मस्त मिळते. वडे मटण. आपण आता आम्ही फक्त जाणार आहोत चहा प्यायला, कारण का वाजलेले आहेत. जेवण तयार आहे, जाऊया काय? सगळीकडे बोर्ड लावलेले असतात जेवण तयार आहे. नंतर जाऊन विचारलं तर अजून अर्धा 1 तास थांबा. सुंदर असं हॉटेल. पण चालू झालंय की नाही? एकदा का दोनदा आले होते बाबा ना. ते चार्जिंग स्टेशन पण दिलंय EV चार्जिंग साठी. या दोघांना इथे गाडीतच ठेवूया. सो ॲज युजल माणगावमध्ये ट्रॅफिक भेटलेलं आहे बघा.
बघा अजून पण लोक कशी ओव्हरटेक करतात. काय गरज आहे, समोरून गाड्या येतात तरी. तो बघ त्याला. नमस्कार. तसं एक बाईकवाल्यांसाठी एक शॉर्टकट आहे माणगावमधून. गावागावातनं रस्ता बाहेर निघतो तो डायरेक्ट. हा बघा इथे तुम्ही बोर्ड दिसताय तो या घराच्या इथून आहे ना, या घराच्या इथून एक राईट टर्न आहे. तिकडनं तो गावागावातनं डायरेक्ट पुढे बाहेर निघतो. हा बघा हाच तो रस्ता. 20 मिनिटाच्या ट्रॅफिक नंतर आता कुठे क्लिअर झालंय. माणगावमध्ये काय म्हणजे कधीही ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे काय माहिती. हा कुठे मारत आहे इकडे, ते चल तिकडे. लोणेरेमध्ये पोहोचलोय. लोणेरेमध्ये रस्त्याची हालत भरपूर खराब झालेली आहे. कधी होणार आहे ह्या ब्रिजचं काम काय माहिती. आणि लोणेरेमध्ये अशा बऱ्याच आठवणी आहेत आमच्या. प्रवीण, मी, अनिकेत. प्रवीणचं गावच आहे. आणि बघू शकता आपल्या डाव्या हाताला हॉटेल महाराजा. आणि इथे एक वडापाववाला होता आधी. काय माहिती त्यांच्याकडे वडापाव मस्त मिळायचा. आणि हा फाटा आतमध्ये जातो तो प्रवीणच्या गावी. फेमस असं आंबेडकर कॉलेज आहे इथे महाडमधलं. बघू शकता पूर्ण गजबजलेलं आहे मार्केट. वीरला एक भयानक असं ऍक्सिडेंट झालेला आहे. हे बघ. तुम्ही बघू शकता. बापरे बापरे. त्याची काय एवढी? ट्रकवर एक गाडी. रोडची कंडिशन बघून मम्मीने एक डायलॉग मारले. कशी चालवायची मम्मी गाडी झोपेत. एकदम. आणि गाडी मग झाली घाटात. एवढा रस्ता छान आहे. छान आहे एवढा रस्ता. 10 पैकी किती मार्क देशील या रस्त्याला? ते 10 पैकी 9. 1 मार्क कसला कापलास? असं थोडे खड्डे वाटतात. थोडे खड्डे वाटतात. महाड सिटी क्रॉस केली आणि महाड सिटी क्रॉस करून आता विसापूर काय विसापूर गाव क्रॉस झालं. हा दापोलीला जायला एक सुंदर असा रस्ता आहे. पहिल्यांदा आम्ही आलो या रस्त्याने, पण एवढा घाणेरडा एक्सपिरियन्स होता. गुगल मॅप्सच्या ह्याच्याने आलो आम्ही आणि महाड सिटीमध्ये जसं एंटर झालो तसं एका छोट्या छोट्या गल्लीमधून गुगलने आम्हाला काढलं आहे बाहेर. आणि नेमकं आम्ही ज्या गल्लीत घुसलो त्या गल्लीत रस्त्याचं काहीतरी काम चालू होतं. त्यामुळेच रस्ता आधीच एकतर छोटा, त्याच्यात आम्ही गाडी टाकलेली आणि समोरच गाडीचा JCB उभा होता आणि मागे ही भली मोठी लाईन लागली. नेमकं फ्रंटला आम्हीच होतो. ही कट टू कट गाडी काढली आहे अशी. डोक्याला तापच आलेला. गेलो कुठल्या गल्लीत घुसलोय काय माहिती. पण नशीब 2 गल्ली अशा क्रॉस केल्यानंतर एक मोठा रस्ता लागला. गुगलच्या भरोशावर राहू नये खरंच. कुठल्याही गल्लीत कसंही टाकते. पण आता जो रस्ता आहे तो अफलातून आहे. मस्त. एकही खड्डा नाही आहे. सिंगल लेन रोड आहे आणि दोन्ही बाजूला हिरवंगार.
आता कसं वाटतंय, गारगार वाटते. गाणं पण काय टायमिंगला लागलंय. आज फिर तुम पे एवढं मस्त क्लायमेट झालेलं आहे. कधी पाऊस पडतोय असं झालंय सगळं. मस्त मजा येते गाडी चालवायला. आता फक्त पावसाची आतुरता आहे. शार्प टोन आहे. गाडी सेकंड वरती उचलली आहे. मागचा का पुक पुक करतोय. ते जाताना नाही सुंदर मस्त डोंगर पूर्ण हिरवेगार झालेत. मजा येते गाडी चालवायला. मम्मी कसा वाटला रस्ता? छान आहे ना. नेक्स्ट टाइम पासून याचा रस्ता नाही यायचा. मस्त रस्त्याला एक खड्डा नाही, काय नाही. त्या गल्लीतून नाही. हा पण त्या महाडच्या गल्लीत कुठेतरी घुसलो चुकून आणि सगळी वाट लावून टाकली गल्लीत. आईला विचारायचं होतं. आईला GPS पेक्षा आईला सगळं काय माहिती असतं. पण हा रस्ता वर्थ आहे. सगळ्यांना रिकमेंड करेन मी. थोडं लांब पडतं ना तिकडच्या पेक्षा. नाही 19-20चा फरक आहे. पण आता काय माहिती. पण हा रस्त्याला गाडी चालवायला पण मजा येते. म्हणजे खड्डे नाही आहेत, सगळं हिरवगार आहे आणि तेवढे वर्दळ पण नाही लोकांची. पुनर्वी कसं वाटतंय बाहेर बघून तुला? मस्त. तुझ्या ट्युशन टीचरला सांग मग. घरला जायचंय तेव्हा फोन करते व्हिडिओ. जोरात पावसाला सुरुवात झालेली आहे. मस्त मजा येते गाडी चालवायला आज. 5 जूनला असा एवढा जोरदार पाऊस. सही 5 जूनलाच सगळं काय हिरवगार करून टाकलेलं. ते मस्त वाटतंय कोकणात. तेव्हा कोकण आपलंच असा. मित्रांनो दुपारचे वाजले आहेत 1:10 आणि वातावरण बघू शकता खतरनाक झालेलं आहे. बुलेट घेऊन राजगडावर चालले वाटतं. बघ अजून एक रायगडची जोरात तयारी आहे. अरे बापरे इथे तर पूर्ण गँगच आहे. सुंदर असं वातावरण झालेलं आहे. बघून असं वाटत नाही दुपारचं 1 वाजलंय. मस्त. दीड वाजलाय आणि आता आपण पोहोचलोय दापोलीमध्ये. मी बुद्धीने 2 वाजेपर्यंत जातो. त्याच्या आधीच पोहोचलो बघ. तू 1:30 म्हणालीस नाही 2 म्हणालीस. 1:30 वाजताच पोहोचलो आपण. टाइमपास करत आणि एवढा टाइमपास करत करत आलोय. किती ठिकाणी थांबलो. हो तर दापोली सिटीमध्ये पोहोचू आपण 5 मिनिटात. सो फायनली मित्रांनो पोहोचलेलो आहोत आपण कर्दे बीचला. इथे बघू शकता उजव्या हाताला आपल्याला समुद्र किनारा दिसतोय आणि डाव्या हाताला विट्स हॉटेल. विक्स नाही ग विट्स. विक्स म्हणजे ही ती गोळी असते विक्स. खिचखिच दूर करो. बघ आणि हे कुठल्या हॉटेल आहे सुराली सावली. आणि आता इथून आपल्याला राईड घ्यायचं आहे.
छोटासा पूल आहे, त्या पुलावर ना गाडी घेऊन जायची आहे. एका प्रकारे चॅलेंजच आहे जाणं पुलावरून. त्या बघू शकता तुम्ही आता. हा आहे छोटासा पूल. ए बाबा, एकदम गाडी कट टू कट निघते. जरा हँडल इकडचं तिकडे झालं गाडी घासून. अशा प्रकारे आपण पोचले आहोत कर्दे बीचवरती. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.